भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील 7वा खंड सप्तम खंड चालू आहे. सप्तम खंड चालू असून सप्तम खंडातील भाग पहिल्यामधील चॅप्टर 3 माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट. त्या अगोदर या चॅप्टरवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तसंच पिता पुत्राची अंतिम भेट चॅप्टर 4 याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे. व्हिडिओला आपण सुरुवात करतो. चॅप्टर 3 माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तथागताची तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला सधर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते. कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्या साह्याने तिने भवसागर पार केला होता. बुद्धाची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता. आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखनाशीन भगवान, मला हे करण्यास अनुमती दे. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्यांचेही आता 80वे वर्ष सुरू आहे. यशोधरेने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती. अशा प्रकारे माता पिता पुत्र आणि पती पत्नी यांची भेट आपण या चॅप्टरमध्ये माहिती पाहिली. आता पिता पुत्राची अंतिम भेट म्हणजे तथागत भगवान बुद्ध आणि राहुल बाळ हे पिता पुत्र यांची अंतिम भेट. चॅप्टर 4 एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळूवनात राहत होते. त्याच वेळी राहुल अंबलठिका येथे राहत होता.
संध्याकाळ होता तो भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले. त्यांना दुरून येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पाद प्रक्षालनासाठी म्हणजे पाय धुण्यासाठी पाणी ठेवले. पाद प्रक्षालनासाठी पाणी ठेवले. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन तो बसला. राहुलला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टेत सुद्धा खोटे बोलले जाणार नाही याची काळजी घे. तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. तुला एखादी गोष्ट करावयाची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दुःखोत्पादक किंवा दुःख परिणामात आहे काय. विचारांती जर तुला वाटले की ती तशीच आहे तर ती तू करू नकोस. पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे, फायदा आहे, तर तू ती करावी. प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा असे होण्याने द्वेष भावना नष्ट होईल. करुणेत तुझा विकास व्हावा असे होण्याने पीडा नष्ट होईल. परहित संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने पराळमुख नष्ट होईल. संयमित शांत वृत्तीत तुझा विकास व्हावा असे होण्याने विसंगती नष्ट होईल. नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल असे भगवान बुद्धांनी सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. अशा प्रकारे पिता पुत्राच्या भेटीमध्ये भगवान बुद्धानं राहुलला केलेला हा उपदेश आहे शेवटचा. चॅप्टर 5 भगवान बुद्ध आणि सारीपुत्त यांची अंतिम भेट. भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते. 500 भिक्खूसह सारीपुत्त तिथे आला. त्यांना अभिवादन करून सारीपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय. भगवान बुद्धांनी सारीपुत्ताला विचारले की परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे काय. सारीपुत्तांनी त्यांना सांगितले, मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या घरात माझी जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय सारीपुत्ता, तुला बरे वाटेल ते कर. भगवान बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून सारीपुत्त म्हणाला, आपल्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी एक सहस्त्र संकल्पापर्यंत मी पारमिताचा अभ्यास केला होता.
माझी ही इच्छा आता सफळ झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारिवार उरलेला नाही. पूर्वजन्मावर आपला विश्वास नाही, त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट. माझ्या अपराधाबद्दल भगवान बुद्धांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीप आली आहे. सारीपुत्त क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही. भगवान बुद्ध म्हणाले, जेव्हा सारीपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले. तेव्हा सारीपुत्त भगवंतांना म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा आपले दर्शन होणार नाही. आपले 2 हात जोडून भगवंताकडे पाठ न करता सारीपुत्त तिथून निघून गेला. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा. भिक्खू वर्ग प्रथम भगवानांना सोडून सारीपुत्तामागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला. आपल्या गावी पोहोचल्यावर सारीपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला. सारीपुत्ताचे देहसंस्कार केले व त्याच्या अस्थी भगवान बुद्धापाशी नेल्या गेल्या. सारीपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता. त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची पुण्य वाटत असे. भिक्खूंनो, त्याच्या अस्थिकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नाही. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकार वशतेवर त्याने विजय मिळवला होता, कारण बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठायी परिपूर्ण होती. याच सुमारास महामोगलान राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होता. भगवान बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्याची हत्या केली. महामोगलानाच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना सांगितले गेले. सारीपुत्त आणि महामोगलान हे त्याचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या उभयतावर अवलंबून होते. आपल्या हयातीत झालेल्या त्याच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते. आता श्रावस्तीत राहण्यास त्यांना स्वारस्य उरले नाही. म्हणून तिथून निघण्याचे त्यांनी ठरवले. अशा प्रकारे तथागत भगवान बुद्ध, सारीपुत्त, मोगलान यांच्या भेटी, शेवटच्या टप्प्यातल्या भेटी, भगवान बुद्ध आणि सारीपुत्त यांची अंतिम भेट, अशा प्रकारचे आपण आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे.
तर उद्या आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्व सबस्क्राईब मित्रांना व माझ्या चाहते मंडळींना सर्वांना साष्टांग जय भीम. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील व्हिडिओ गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर आपले रोजचा एक व्हिडिओ असतो. आजपर्यंत आपले 435च्या वर व्हिडिओ आपले झालेले आहेत. तरी आपण या प्रत्येक व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर केलं पाहिजे. का केलं पाहिजे तर भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय भारत, जय संविधान. सर्वांचं मंगल हो. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.